तर यावर तुम्हाला उपाय सोल्युशन काय वाटतं? किती याच्या- दिवस हे चालणार? नाही, याच्यावरती सोल्युशन हा विषय मग न्यायालयामध्ये आम्ही जातो कशा करता सोल्युशन निघावं. हा. या देशातला निवडणूक आयोग हा चोर आहे. या देशातला निवडणूक आयोग हा चोर आहे. कालच एका प्रमुख व्यक्तीनं निर्मला सीतारामन यांचे जे पती आहेत परकला प्रभाकर राव यांनी आंध्रमध्ये रात्री 11 नंतर 4.7% मतं म्हणजे 14 लाख मतं राज्यभरात कशी वाढवण्यात आली रात्री ईव्हीएमच्या माध्यमातून याचा खुलासाच केलेला आहे निवडणूक आयोगासंदर्भात. आता हा विषय जर आम्ही निवडणूक आयोगाच्या दारात घेऊन गेलो तर निवडणूक आयोग सांगेल, निवडणूक आयोग हा न्यायालय सांगेल की निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे आणि निवडणूक आयोगावरती संशय घेता येणार नाही. अहो, सुप्रीम कोर्टावरच संशय आहे. सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग, राष्ट्रपती, राज्यपाल या सगळ्या संविधानिक संस्थांवरच जनतेचा संशय. लक्षात घ्या, आंध्रमधलं मतदान ज्या पद्धतीनं केलंय असं परकला प्रभाकरराव सांगतायत त्याच पद्धतीनं मतदान पश्चिम बंगालमध्ये केलं जाणार आहे. कळलं? त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा झालं. आता कोण एकनाथ शिंदे? त्यांना इतक्या जागा मिळाव्यात? कोण? त्या आंध्रमधल्या एका पक्षाला सिने अभिनेत्याच्या 21 पैकी 21 जागा जिंकतो. 21 जागा जीता है 21. एक फिल्म एक्टर का पार्टी है कोई, 100% रिजल्ट. दूसरी बात है, महाराष्ट्र में यही हुआ ना. बीजेपी ने जितनी सीटें लड़ी थी 99% उनको रिजल्ट मिला है. 99. कौन है ये लोग? क्या किया? एकनाथ शिंदे, अजित पवार असे कोणते कोणता महान कार्य असं कोणतं महान कार्य केलं या लोकांनी? काल आपण शरद पवारांची पण भेट केली. त्यावेळी या संदर्भात तुमची चर्चा झाली. मग समजा जर तुम्हाला फक्त तारखा मिळत आहेत त्या व्यतिरिक्त काही होत नाही तर वाट पाहणे इतकाच पर्याय नाही. वाट पाहणे इतकाच पर्याय नाही. तरीही या देशात दुर्दैवानं आम्हाला न्यायालयाच्या दारात जावं लागतं. स्वतः उद्धव ठाकरे या बाबतीत न्यायालयाच्या बाबतीमध्ये निराश आहे. प्रत्येक वेळा सरन्यायाधीश बदलले की त्यांच्याविषयी काहीतरी छापून येतं, किती न्यायप्रिय आहेत, किती सत्यवादी आहेत, किती रामशास्त्री आहेत. मग चंद्रचूड असतील, मग भूषण गवई असतील, मग अमुक असतील. पण इथे कोणीही रामशास्त्री नाही. सगळे दामशास्त्री आणि कामशास्त्री आहेत. एवढंच सांगतो.